टाटा म्हणजे विश्वास, टाटा म्हणजे सुरक्षा, टाटा म्हणजे ताकद, टाटा म्हणजे देशाचा प्राण. आणि म्हणूनच टाटाकडून देशवासियांना खूप अपेक्षा असतात, अगदी हक्काच्या माणसाकडून असाव्यात अशा. आणि विशेष म्हणजे टाटा सुद्धा कधीच देशाला निराश करत नाही. जेव्हापासून टाटा मोटर्सने फोर व्हीलर व्यवसायात एंट्री केली तेव्हापासून त्यांनी भारताला कायम प्राऊड मुवमेंट्स दिल्यात. आणि तशीच प्राऊड मुवमेंट टाटा मोटर्सने पुन्हा एकदा भारतीयांसाठी आणले, टाटा सिएराच्या रूपात. 1991ला जेव्हा ही स्वदेशी बनावटीची कार टाटानं मार्केटमध्ये लॉन्च केली होती तेव्हा सगळ्या जगात तिचा डंका वाजला होता. ज्या काळी भारताला एसयूव्ही ही कन्सेप्ट नवी होती त्या काळात टाटानं हे क्रांतिकारी पाऊल टाकलं. टाटा टेलीलाईन पिकअप ट्रकच्या X2 प्लॅटफॉर्मवर आधारित तिचं मॉडेल होतं आणि तिचे अनेक यांत्रिक भाग त्यातूनच घेतले गेले होते. त्या काळात सिएरा कार इलेक्ट्रिक पॉवर विंडो, एअर कंडिशनिंग, ॲडजस्टेबल स्टिअरिंग व्हील आणि टॅकोमीटर अशा सुविधांसह येत होती. एखाद्या कारमध्ये येणारे हे सगळे फीचर्स भारतीयांपुढे पहिल्यांदाच सादर केले गेले होते. 5 स्पीड मॅन्युअली गिअरबॉक्सशी जोडलेलं 2 लिटर नॅचरली ॲस्पिरेटेड डिझेल इंजिन, रिअल व्हील ड्राईव्ह, 4x4 ड्राईव्ह ट्रेनचा पर्याय देखील उपलब्ध होता. रस्त्यावरून चालली तर पब्लिक तोंडात बोटं घालून तिच्याकडे बघत बसायचं. रतन टाटांची पण ती खूप लाडकी कार होती असं म्हणतात. पण एक गोष्ट मात्र तिच्या विरोधात गेली, इंडियन मार्केटला जुळणारी प्राइस. गाडी त्या काळच्या मानानं खूपच महाग होती. परिणामी तिच्या हाय प्राइस रेंजमुळे ती सर्व ग्राहकांपर्यंत पोहोचू शकली नाही आणि 2003 पर्यंत तिचं उत्पादन थांबवण्यात आलं. पण आता टाटानं पुन्हा एकदा टाटा सिएरा गाडी नव्या ढंगात, नव्या रंगात इंडियन मार्केटमध्ये लॉन्च करण्याची तयारी केली. आजचा व्हिडिओ तिलाच समर्पित. म्हणजे तिचे फीचर्स काय, तिची हिस्ट्री काय, तिचे अंदाजे प्राइस रेंज काय असू शकते, टाटा मोटर्सनं कसं फोर व्हीलर मार्केट डॉमिनेट केले, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. चला तर मग सुरू करू. तर आधी सांगितल्याप्रमाणे भारतीय ऑटोमोबाईल इतिहासात टाटा मोटर्सचा मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यांची प्रत्येक कार, व्यावसायिक वाहनं चर्चेचा विषय ठरतात, अगदी नॅनोपासून छोटा हत्तीपर्यंत. त्यामुळेच आता पुन्हा एकदा मार्केट हादरवायला आलेल्या टाटा सिएरा गाडीचा विषय सुद्धा खोल आहे. हा असा पिकलेल्या आंब्यासारखा पिवळा धमक रंग, क्वालिस, तवेरा या जुन्या 7 सीटर गाड्यांना लाजवेल अशी लांबलचक बॉडी. जाहिरात आल्यापासून सर्वांचे तिच्या लॉन्चकडे लक्ष लागलेलं आहे. 1991 साली भारतातील पहिली स्वदेशी बनावटीची स्पोर्ट्स युटिलिटी व्हेकल म्हणजेच एसयूव्हीचा मान मिळवून ती बाजारात आली होती. तिच्या अनोख्या 3 डोअर बॉडी स्टाईल आणि मोठ्या काचेचे भाग, ज्यांना अल्पाईन विंडो म्हटलं जातं, या तिच्या युनिक लुकमुळे ती डोळ्यात भरत होती. तसंच तिचं नाव सिएरा हे सुद्धा अनेकांना वेगळं वाटलं होतं. 1991 ते 2003 पर्यंत तिनं तिचा दबदबा कायम ठेवला. पण नंतर तिच्या हाय प्राइस आणि कमी मागणीमुळे टाटा कंपनीनं तिचं प्रोडक्शन बंद केलं. पण आता तब्बल 22 वर्षांनी टाटा मोटर्सनं प्रतिष्ठित सिएरा नाव आणि गाडी पुन्हा जिवंत केली. सर्वात पहिल्यांदा 2020 साली झालेल्या एका ऑटो एक्सपोमध्ये इलेक्ट्रिक कारच्या रूपात सिएरा दाखवण्यात आली होती. तेव्हापासून रंगलेली चर्चा अखेर 15 नोव्हेंबर 2025 रोजी अधिकृतपणे थांबली. कारण त्या दिवशी टाटा मोटर्सकडून अधिकृतपणे असं सांगण्यात आलं की 25 नोव्हेंबर 2025 रोजी नवीन टाटा सिएरा लॉन्च होईल. दरम्यान या नवीन सिएरा एसयूव्हीमध्ये मॉडर्न डिझाईन, 5 डोअर बॉडी स्टाईल, पॅनोरामिक रूफ, डॉल्बी ॲटमॉस ऑडिओ सिस्टीम आणि ट्रिपल स्क्रीन सेटअप यांसारखे प्रीमियम फीचर्स देण्यात आलेत. यात 12.3 इंचाचे 3 डिस्प्ले असतील, एक ड्रायव्हरसाठी, एक मागे इन्फोटेनमेंटसाठी आणि एक पुढच्या प्रवासासाठी. ही गाडी पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक ईव्ही अशा तिन्ही व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल. 2025 मध्ये टाटा सिएरा आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असेल, ज्यामुळे ती तिच्या प्रतिस्पर्धी गाड्यांपेक्षा वेगळी ठरेल. डॉल्बी ॲटमॉस सिस्टीममध्ये 12 JBL ब्लॅक स्पीकर असणार आहेत, जे तुमचा ऑडिओ ऐकण्याचा आनंद टॉप क्लास करते. बाकी इंटिरियर ड्युअल टोन बेस आणि ग्रे थीम, तसंच 4 स्पोक स्टिअरिंग व्हील, त्यावर टाटाचा लोगो, फ्लश टाईप डोअर हँडल्स, व्हेंटिलेटेड आणि पॉवर्ड फ्रंट सीट, ड्युअल झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस फोन चार्जर, पुश बटन स्टार्ट स्टॉप आणि मल्टी कलर एम्बियंट लाइटिंग हे सगळं तुम्हाला टाटा सिएरामध्ये पाहायला मिळेल. बाकी आता सुरक्षेच्या दृष्टीने विचार केला तर 6 एअर बॅग्स मानक, लेवल 2 ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम, त्यात ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग आणि लेन कीप असिस्ट यांचा समावेश आहे. तसंच 360 डिग्री कॅमेरा सिस्टीम आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, तर ABS आणि EBD याचा देखील टाटाकडून विचार करण्यात आलाय. नवीन पेट्रोल किंवा डिझेल सिएरामध्ये ICE म्हणजेच इंटरनल कंबशन इंजिन असेल आणि इलेक्ट्रिक वाहन या दोन्ही अवतारात ते उपलब्ध असेल. EV सिएराची नवीन आवृत्ती टाटाच्या नवीन जनरेशन EV आर्किटेक्चरवर आधारित असेल आणि अनेक बॅटरी पॅक ऑप्शनसह ती 500 किलोमीटरची क्लेम्ड रेंज देऊ शकते असं सांगण्यात येते. टाटा मोटर्सकडून 25 नोव्हेंबर 2025 रोजी तिच्या अधिकृत किमतीची घोषणा होईल. टाटा सिएराचं पेट्रोल डिझेल मॉडेलची किंमत अंदाजे एक शोरूम 20 लाख रुपयापासून सुरू होण्याची शक्यता आहे. तर EV सिएराची किंमत अंदाजे एक शोरूम 20 लाख ते 25 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. या आकर्षक किमतींमुळे सिएरा ही गाडी ह्युंडई क्रेटा, किया सेल्टोस आणि मारुती ग्रँड विटारा, ब्रिझा, स्कॉर्पिओ, बोलेरो यांसारख्या लोकप्रिय एसयूव्हीच्या स्पर्धेत उभी राहील.
मित्रांनो, हे झालं सियराबद्दल. पण टाटा मोटर्सनं भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत मोठा प्रवास केलाय. कंपनीनं ट्रक आणि व्यावसायिक वाहनांपासून सुरुवात करून नंतर प्रवासी कार बाजारात प्रवेश केला आणि हळूहळू ही कंपनी भारतातील प्रमुख कार उत्पादकांपैकी टॉपची कंपनी बनली. टाटाची सुरुवात 1945 साली लोकोमोटिव्ह रेल्वे इंजिन निर्मितीने झाली. 1954 मध्ये टाटाने जर्मनीच्या डेम्लर बेंझ, जे की आता मर्सिडीज बेंझ कंपनी आहे, तिच्यासोबत भागीदारी करून व्यावसायिक वाहने बनवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे टाटा व्यावसायिक वाहन बाजारातील प्रमुख लीडर बनली. 1988 साली टाटानं बाजारात एसयूव्ही उतरवण्याचे प्रयत्न केले. पुढे 1991 साली टाटा सियरा, 1992 ला टाटा इस्टेट आणि 1998 ला गेम चेंजर टाटा इंडिका कार मार्केटमध्ये आली. त्यापैकी टाटा इंडिकानं विक्रीच्या बाबतीत कहर केला. टाटा इंडिका भारतातील पहिली पूर्ण स्वदेशी हॅचबॅक कार होती. इंडिकानं तेव्हा मारुती सुझुकीच्या एक हाती वर्चस्वाला आव्हान दिलं होतं. पण टाटा इंडिका लॉन्च झाली तेव्हा सुरुवातीला त्या कारला अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नव्हतं. रतन टाटा यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असूनही टाटा मोटरचा प्रवासी कार विभाग तोट्यात गेला होता. मोठा तोटा झाल्यामुळे रतन टाटा यांनी हा प्रवासी कार विभाग विकण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी अमेरिकेची मोठी ऑटोमोबाईल कंपनी फोर्डशी बोलणी सुरू केली. 1999 मध्ये रतन टाटा आणि त्यांची टीम फोर्ड कंपनीचे अध्यक्ष बिल फोर्ड यांना भेटण्यासाठी अमेरिकेला गेली. बैठकीदरम्यान बिल फोर्ड यांनी रतन टाटांचा अपमान केला. ते रतन टाटांना म्हणाले, जर तुम्हाला कार व्यवसायाबद्दल काहीच माहिती नव्हतं तर तुम्ही तो सुरूच कशाला केला? हा व्यवसाय विकत घेऊन आम्ही तुमच्यावर खूप मोठे उपकार करत आहोत. ते ऐकून स्वाभिमानी रतन टाटांचा इगो दुखावला. त्यांनी त्याच वेळी बोलणी थांबवली आणि कोणतीही डील न करता त्यांनी भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ठरवलं की ते त्यांचा कार व्यवसाय कोणालाही विकणार नाहीत. पुढे 2008 साली टाटांनी त्यांच्या अपमानाचा बदला घेतला. त्याचं झालं असं, 1999 नंतर पुढील काही वर्षात टाटा मोटर्सनं मोठी प्रगती केली आणि प्रवासी कार विभागात चांगले यश मिळवलं. दुसरीकडे 2008च्या जागतिक आर्थिक मंदीमुळे फोर्ड कंपनीची आर्थिक स्थिती खूप बिकट झाली आणि ती दिवाळखोरीच्या मार्गावर होती. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी फोर्ड कंपनीनं आपले दोन प्रतिष्ठित आणि लक्झरी ब्रँड्स जागुआर आणि लँड रोव्हर विकण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी रतन टाटा यांनी अपमानाचा बदला घेण्यासाठी संधी साधली. त्यांनी फोर्ड कंपनीसमोर हे दोन्ही ब्रँड्स खरेदी करण्याची ऑफर ठेवली. 2008 साली टाटा मोटर्सनं फोर्डकडून जागुआर आणि लँड रोव्हर हे दोन्ही ब्रँड $2.3 अब्ज म्हणजे सुमारे 19,000 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले. डील पूर्ण झाल्यावर बिल फोर्ड यांनी रतन टाटांचे आभार मानले आणि असं विधान केलं की तुम्ही आमची कंपनी विकत घेऊन आमच्यावर मोठे उपकार केले. ही पॉवर आहे टाटांची. टाटा कंपनीनं कायमच आपल्या कार बिझनेसचा विस्तार केला, ज्यात सफारी, विस्टा, मांजा यांचा समावेश आहे. तर टियागो, नेक्सॉन, हॅरियर, अल्ट्रोज यांसारख्या आधुनिक कारनं टाटाची प्रतिमा पूर्णपणे बदलून टाकली. विशेष म्हणजे एकदा एक गरीब नवरा बायको त्यांच्या लहान मुलांना घेऊन टू व्हीलरवरून जात होते. ते पाहिल्यानंतर रतन टाटांनी सामान्य माणसाला परवडेल अशी 1 लाख रुपयांची टाटा नॅनो कार बाजारात आणली, ज्याचा उद्देश भारतीयांना सुरक्षित प्रवास घडून आणण्याचा होता. पण व्यावसायिकरित्या ती कार इतकी यशस्वी झाली नाही. पण ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये ती एक महत्त्वाचा टप्पा ठरली. आता लवकरच टाटा नॅनो सुद्धा नव्या लुकसह इलेक्ट्रिक रूपात पाहायला मिळणार आहे. टाटानं नेहमी भारतीय रस्ते आणि ग्राहकांच्या गरजांनुसार कार बनवल्या. मजबूत बांधणी, चांगले ग्राउंड क्लिअरन्स आणि कमी देखभाल खर्च. लुकपेक्षा सुरक्षिततेवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. सध्या भारतीय ईव्ही बाजारपेठेत टाटाचा 70% पेक्षा जास्त वाटा आहे. टाटानं कधीच लोकांना निराश केलं नाही. त्यामुळे आता नवीन येणाऱ्या सियराकडूनही चाहत्यांना अपेक्षा आहेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आपल्या कडकराव चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.